सगळ्यांना स्क्रीन दिसते? सगळ्यांना कम्प्युटरची स्क्रीन दिसते का? कम्प्युटरची स्क्रीन विजिबल आहे? ओके, ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती असतील, मागचे बरेच 2-3 लेक्चर झालेत आपले, त्यांचे टीचमेंट ॲपवर अवेलेबल आहेत. सगळ्यांनी टीचमेंट ॲप डाउनलोड केले म्हणजे तुम्ही लेक्चरला आहात, म्हणजे तुम्ही एनरोल केलं इथे. ते बघितलं तुम्ही डाउनलोडमध्ये, रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये, तर इथे 3 लेक्चर्स आहेत. हे बघा, इंट्रोडक्शनचं एक लेक्चर आहे, हे सेकंड लेक्चर मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट 1 हा बघा, नंतर हा सेकंड पार्ट बघा. ठीक आहे, जे आतापर्यंत झालंय मोस्ट ऑफ द पार्ट तो याच्यात इन्क्लुडेड आहे. सगळ्यांनी बघितलेत का लेक्चर? बोला पटकन. लेक्चर बघितलेत का? कोणाचा हा पहिला लेक्चर आहे? कोणाचा हा पहिला लेक्चर आहे? पटकन सांगा, कोणाचा हा पहिला लेक्चर आहे किंवा सेकंड लेक्चर आहे? कोण आहेत का असे? पटकन बोला, पटकन सांगा, कोणाचा पहिला लेक्चर आहे हा? हॅलो, पटकन बोला. मला तर शिकवायला बरं पडेल म्हणून म्हणतोय मी, कोणाचं पहिलं लेक्चर आहे किंवा फर्स्ट लेक्चरच अटेंड करतोय? ओके, प्रथमेश शिर्के सेकंड लेक्चर आहे ना? ओके, अजून कोण आहे तो सेकंड लेक्चरच अटेंड करतोय किंवा सगळे लेक्चर अटेंड केलेत असे कोण आहेत का? मला तर नवीन दिसत आहेत बऱ्यापैकी याच्यात. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय, स्क्रीन शेअर केलेली आहे ऑलरेडी. इथे गेलात की रेकॉर्डेड व्हिडिओजमध्ये गेलात की हे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत इथे. हे तिन्ही व्हिडिओज बघून घ्या पहिल्यांदा, तरच सगळं पुढचं तुम्हाला समजेल, नाही तर पुढे काय चाललंय ते समजणार नाही. ठीक आहे, सेकंड लेक्चर आहे ना? ओके, म्हणजे तुम्ही फर्स्ट लेक्चर याच्या आधीचं कालचं लेक्चर म्हणजे अटेंड केलंय तुम्ही. ठीक आहे, म्हणजे पार्ट 2 तुम्ही बघितलाय. हा, त्याआधी पार्ट 1 आणि इंट्रोडक्शन हे 2 व्हिडिओ बघून घ्या. 4 सप्टेंबरला एक लेक्चर झालंय, 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर. आजचं एक हे लेक्चर. ठीक आहे. ओके, ओके. आवाज क्लिअर आहे ना माझा? स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके, ठीक आहे. फर्स्ट लेक्चर आहे दिव्या दामोदर. ओके, फर्स्ट लेक्चर आहे, त्यांनी आधी मागचे लेक्चर्स बघून घ्या. ठीक आहे, आजचं लेक्चर अटेंड कराच तुम्ही. ट्राय करेन सांगण्याचं तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून, पण मागचे जे लेक्चर्स आहेत ते बघून घ्या. हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. जेव्हा मागचे लेक्चर बघाल त्यावेळी ह्या लेक्चरमध्ये काय चाललंय ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, आणि लेक्चर्स कुठे आहेत? रेकॉर्डेड टॅबमध्ये गेलात की तिथे लेक्चर्स तुम्हाला दिसतील सगळे. ठीक आहे. ठीक आहे, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हे थोडंसं ओव्हरव्ह्यू बघितलेलं, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, बरोबर. नंतर आपण हे फॉर्म्युले सांगितलेत, हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे फॉर्म्युलेज आहेत रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, हॉलो रेक्टँग्युलर सर्क्युलर सेक्शनसाठी, ठीक आहे, ट्रायंग्युलर सेक्शन, हे फॉर्म्युलेज खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर रेडियस ऑफ जायरेशन. ठीक आहे, रेडियस ऑफ जायरेशन आपण बघितलं, त्यासाठी फॉर्म्युला कसा काय तयार झाला ते पण आपण बघितलं. अंडर रूट मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया, इथे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, हा तो फॉर्म्युला आहे. हा बघा, हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याविषयी मी आता बोलतोय. रेडियस ऑफ जायरेशन इथे बघू शकता, केने डिनोट करतात. कालचा लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यात याच्याविषयी डिस्कशन आपण केलंय, रेडियस ऑफ जायरेशन.
फॉर्म्युला कसा तयार झालाय ते पण बघितलं. मग आय ने काय डिनोट करतो आपण, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ने डिनोट करतो. ओके, आणि हा काय तर एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, तसंच आपण पुढे काय बघितलं नंतर, आय एक्स अलॉंग एक्स एक्सिस अलॉंग वाय एक्सिस आपण हे सगळं रेडियस ऑफ जायरेशन बघितलं. नंतर सेक्शन मॉड्युलस हे आपण बघितलेलं. सेक्शन मॉड्युलसची डेफिनेशन बघितलेली. हा काय असतो, रेशिओ असतो बरोबर, कोणाकोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस अँड काय म्हटलंय, डिस्टन्स ऑफ द लेअर फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. हे मी म्हटलेलं तुम्हाला, डिनोटेड बाय वाय. वाय ने काय करतात, डिनोट करतात, स्मॉल वाय ने डिनोट करतात बरोबर, स्मॉल वाय ने डिनोट करतात. लक्षात ठेवा. इथे बघा, एखादा जर सेक्शन असेल, असा एखादा सेक्शन असेल, ठीक आहे, आणि त्याचा न्यूट्रल ऍक्सिस कुठे असेल, कुठून पास होणार आहे न्यूट्रल ऍक्सिस, तर सेंट्रॉइड मधून बरोबर. इथे त्याचा सेंट्रॉइड असेल, आणि सेंट्रॉइड पासून म्हणजे तो न्यूट्रल ऍक्सिस बरोबर, सेंट्रॉइड पासून त्याचा कुठे, फ्रॉम द डिस्टन्स ऑफ लेअर फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस. लेअर म्हणजे काय म्हटलंय, त्याचे एक्स्ट्रीम फायबर. ठीक आहे, त्याचे शेवटचं टोक मी सांगितलेलं तुम्हाला, त्या मेंबर कोणतं पण सेक्शन दिलेलं असेल त्याचा शेवट कुठे होतोय ते बघायचं. इथे याचा शेवट होतोय बरोबर, म्हणजे इथून आपण पकडणार. हा काय झाला, वाय. ठीक आहे, हा वाय झाला. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, व्हर्टिकल डिस्टन्स वाय म्हणजे काय, व्हर्टिकल डिस्टन्स आपण मेजर करतोय कोणाकोणामधलं, तर कोणाकोणा म्हटलं तर न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय, जो ऍक्सिस सेंट्रॉइड मधून पास होतोय. इथे एक्स ऍक्सिस पण पास होतोय, इथे वाय ऍक्सिस पण पास होतोय. ठीक आहे, तर हे डिस्टन्स, आता वाय ऍक्सिसला डिस्टन्स मोजायचं असेल तर वाय ऍक्सिस बघा, इथून पास होतोय सेंट्रॉइड मधून, म्हणजे आणि त्याचं एक्स्ट्रीम फायबर कुठचं आहे, शेवटचं टोक कोणतं आहे, तर हे बरोबर, हे डिस्टन्स बरोबर, त्याला पण आपण वाय ने डिनोट करतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हे बघा, तिथे मेन्शन केलेलं आहे सगळं, कशाला काय म्हणतात ते. झेड इज सेक्शन मॉड्युलस, आय मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया, वाय म्हणजे डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम लेअर टू द न्यूट्रल न्यूट्रल ऍक्सिस ऑफ ए सेक्शन, तेच आहे. आता हे न्यूट्रल ऍक्सिस, इथे न्यूट्रल असतं पूर्ण. मी तुम्हाला एक नोटबुकचं एक्झाम्पल सांगितलेलं, नोटबुक कसं काय हातावर बॅलन्स करू शकता बोटावर, ज्यावेळी तुम्हाला त्याचा सेंट्रॉइड भेटेल बरोबर, त्याचा सेंट्रॉइड तुम्हाला भेटेल इथे. ओके, इथे त्याचं सेंट्रॉइड तुम्हाला भेटेल, इथे त्याचं सेंट्रॉइड आहे बरोबर. सेंट्रॉइड ला काय असते, पूर्ण मोमेंट काय असेल किंवा काय पण असेल तुमचं, तिथे झिरो असतं मोमेंट वगैरे. तिथून जो ऍक्सिस पास होतोय, कुठचा ऍक्सिस पास झाला, एक्स ऍक्सिस पास झालाय समजा, तर एक्स ऍक्सिस पासूनचं त्याचं एक्स्ट्रीम फायबर कोणता आहे, शेवटचं टोक हे आहे. हे डिस्टन्सला काय म्हणणार आपण, वाय. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हे फॉर्म्युलेज कसे काय तयार झाले हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, ते बघून घ्या, त्याच्यावर नाहीतर वेळ जाईल. नेक्स्ट बघूया, हे मी एक्सप्लेन केलेलं आहे.
हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो. ओके. वायफाय पण चालू झालं असेल. ओके ठीक आहे. ओके, जे मागचे लेक्चर्स तुम्ही अटेंड केलेत बऱ्याच जणांनी, त्याच्यात काय तुम्हाला डाऊट आहे तर तुम्हाला सांगा आधी. काय समजलंय का त्याच्यात तुम्हाला? अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. नाहीतर पुढे जाण्यात काय फायदा नाही. सिलेबस कव्हर करत जाण्यात नुसतं काय नाही. तुम्हाला काय समजलंय का? हॅलो, आवाज येतोय ना माझा? तुम्हाला काय समजलंय का? संतोष गुरव, सिद्धेश पवार, इथे ज्या दिसत आहेत मला बरेच जण. बोला काहीतरी. आवाज येतोय ना माझा? तर तुम्ही पण बोला आता. अनम्यूट करा आणि बोला काय असेल ते. ओके. मागचे जे लेक्चर ज्यांनी अटेंड केलेत त्यांना काय समजलंय का त्याच्यातलं? बघितलेत तरी का? फर्स्ट लेक्चर, सेकंड लेक्चर, थर्ड लेक्चर. अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. हॅलो, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. ज्यांनी लेक्चर अटेंड केलेत मागचे, त्यांना काहीतरी समजलंय का? मागचे 2-3 लेक्चर झालेत त्याच्यातलं. किंवा तुम्ही रिवाइज केलंय का? बघितलेत का? रिव्हिजन केले का? सॉल्व्ह करण्याचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय का? अनम्यूट करा आणि बोला पटकन. की मी शिकवत जाऊ पुढे. ठीक आहे. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन क्लिअर दिसते? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? स्क्रीन शेअर केली आहे मी. विजिबल आहे? ओके ठीक आहे. काय साऊंडचा इश्यू आला तर मला सांगा. ठीक आहे. ओके, तर इथे होतो आपण. नेक्स्ट पॉइंट आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. ठीक आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम. नेक्स्ट मागचे आपण पॉइंट बघितले, सेक्शन मॉड्युलस वगैरे. सेक्शन मॉड्युलस वगैरे आपण बघितलंय बरोबर. रेडियस ऑफ जायरेशन, सेक्शन मॉड्युलस, हे 2 पॉईंट आपण कव्हर केलेत आणि त्याच्यातून 2 फॉर्म्युलेज आपल्याला भेटलेत. मेन 2 फॉर्म्युलेज आपल्याला भेटले. नेक्स्ट पॉइंट आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. नावातच आहे पॅरलल ऍक्सिस. ठीक आहे, ऍक्सिसला पॅरलल. ओके, तर इथे बघा स्टेटमेंट काय ते पहिल्यांदा वाचूया. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय? इट स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी गिवन फिगर about an axis parallel to the centroidal axis is taken as the sum of moment of inertia about the centroidal axis and the product of area and distance square between two areas. आता काय हे तुम्हाला समजावून सांगतो.
पॅरलल ॲक्सिस थेरम. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी गिवन फिगर अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द सेंट्रॉइडल ॲक्सिस. इथपर्यंतच बघा. इथे ॲक्सिस आहेत बघा, एक्स ॲक्सिस आहे बरोबर, आणि हा वाय ॲक्सिस आहे बरोबर. हे झाले ग्राफवर आपण ॲक्सिस काढतो ते बरोबर. आणि सेंट्रॉइडल बरोबर, सेंटर मधून त्याचं सेंट्रॉइड आहे त्याच्यातून ॲक्सिस पास होत असतील बरोबर, ॲक्सिस पास होत असतील असे. आपण सेंट्रॉइड बघितलंय बरोबर, त्याचे हे ॲक्सिस आहे समजा, हा त्याचा झाला सेंट्रॉइड बरोबर, सेंट्रॉइड झाला. तर ह्या सेंट्रॉइड मधून जे ॲक्सिस पास होत आहेत त्यांना सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणतात बरोबर. आपण ते मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, जे ॲक्सिस सेंट्रॉइड मधून पास होतात त्यांना सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणतात बरोबर. नंतर काय म्हटलंय, द मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी गिवन फिगर अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द सेंट्रॉइडल ॲक्सिस बरोबर. हा एक्स एक्स बरोबर, हा सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, आणि याला जर मी पॅरलल ॲक्सिस ड्रॉ केला, एक्स एक्स ॲक्सिसला जर मी पॅरलल ॲक्सिस ड्रॉ केला, त्याला मी काय म्हटलं, पी अँड क्यू बरोबर, पी क्यू म्हटलेलं आहे इथे बरोबर. आणि पुढे काय म्हटलंय, इज टेकन ॲज, म्हणजे तो पॅरलल ॲक्सिस बरोबर, तो पॅरलल ॲक्सिस असणार आहे, त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. इथे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पी क्यू इज इक्वल टू द सम ऑफ, म्हणजे ॲडिशन बरोबर, सम म्हणजे काय, ॲडिशन बरोबर. द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. सेंट्रॉइडल ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय एक्स एक्स बरोबर, या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे सेंट्रॉइडल ॲक्सिस, याला आय जी बरोबर, आय जी ने पण डिनोट करतात. ठीक आहे, आय जी असं पण डिनोट करतात, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. सेंट्रॉइडला जी ने डिनोट करतात हे बघा, म्हणून आय एक्स एक्स पण म्हणू शकता किंवा आय जी प्लस ॲडिशन म्हटलंय ना, सम म्हटलंय म्हणून ॲडिशन इथे बघा, सम बरोबर, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. अँड पुढे काय, द प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन बरोबर, प्रोडक्ट ऑफ एरिया, एरिया बघा, एरिया क्रॉस सेक्शनल एरिया याचा जो मेंबर आहे बरोबर, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया अँड डिस्टन्स स्क्वेअर. ठीक आहे, डिस्टन्स स्क्वेअर बिटवीन द एरियाज, डिस्टन्स स्क्वेअर एच. ठीक आहे, या डिस्टन्सला कशाने डिनोट केलंय, तर एच ने डिनोट केलंय. ठीक आहे, आता एच म्हणजे काय, ए म्हणजे काय, त्याचं थोडक्यात आपण पुढे बघूया. एवढं समजलं असेल तुम्हाला, स्टेटमेंटचा अर्थ तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, पुढे बघूया. इथे काय म्हटलं, इक्वेशन 1 याला नाव दिलं, आणि इक्वेशन 1 काय काय डिनोट करतोय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द कोणाला पॅरलल आहे तो ॲक्सिस पीक्यू. ठीक आहे, हा पीक्यू ॲक्सिस मी ड्रॉ केला इथे, हा पीक्यू ॲक्सिस दिसतोय सगळ्यांना बरोबर, ॲक्सिस आहे हा कोणाला पॅरलल आहे, तर एक्स एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे बरोबर. तर कॅल्क्युलेट कसं काय करतात ते, हा बघा, पी क्यू इज इक्वल टू, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, सगळीकडे हाच फॉर्म्युला यूज होणार आहे मोस्टली आता पुढे. ठीक आहे, हा आणि हा दुसरा पण फॉर्म्युला मी सांगतो, सेमच फॉर्म्युला आहे तसे. ठीक आहे, आय एक्स एक्स बरोबर प्लस ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे, याचे डिस्क्रिप्शन, याचं युनिट काय आहे ते पुढे सांगणार आहे मी तुम्हाला. एक मिनिट. ओके ओके, आता झाला कुठच्या ऍक्सिसला पॅरलल घेतलेला आपण ऍक्सिस, तर एक्स ऍक्सिसला बरोबर, एक्स सेंट्रॉइडल ऍक्सिसला. ओके, इथे बघा, मगाशी आपण ह्या ऍक्सिसला पॅरलल घेतलेला ना, एक्स ऍक्सिसला. आता काय करतोय मी, वाय ऍक्सिसला पॅरलल. ही वाय ऍक्सिस आहे ना, वाय हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, हा सेंटर मधून पास होते बरोबर, सेंट्रॉइड मधून पास होते, याला हा ए बी ऍक्सिस काय पॅरल. ओके, एकच मिनिट वेट करा, एकच. ओके ठीक आहे, पुढे बघूया. ओके, पुढे बघूया. तर आता काय केलं मी,
इथे मगाशी एक्स ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस घेतलेला, आता वाय ऍक्सिसला काय घेतलंय, पॅरलल ऍक्सिस घेतलाय. नावातच काय पॅरलल ऍक्सिस थेरम आपण बघतोय ना, पॅरलल ऍक्सिस थेरम बघतोय. आता वाय ऍक्सिसला पॅरलल घेतलाय आणि दोघांमधलं डिस्टन्स काय, एच, बरोबर. आता मगाशीच बघितलं एच म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रॉइडल ऍक्सिस, बरोबर. हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, बरोबर. आणि इथला मेंबर दाखवला नाही, पण समजा इथे काहीतरी मेंबर असेल, ठीक आहे, असा काहीतरी मेंबर असेल इथे, तर ह्या मेंबरचा सेंट्रॉइड हा आहे, बरोबर. ह्या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे काय, एच, ठीक आहे. ह्या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे एच. बुकमध्ये पण दाखवलेलं नसतं कधी कधी, ठीक आहे. हा फक्त असा ऍक्सिसच आपण दाखवतो, ठीक आहे. आणि हा कुठचा ऍक्सिस आहे, तर सेंट्रॉइड, कुठचा पण मेंबर, इकडे कुठचा पण एक मेंबर असेल, ठीक आहे. मी एक रेक्टँगल काढला, त्याचा हा सेंटर आहे, ठीक आहे. इथे दाखवायची काही गरज नसते, ठीक आहे. हा झाला, हे डिस्टन्स काय झालं, एच, बरोबर. बरोबर, डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रॉइडल ऍक्सिस. हा मेन आपला जे फिगर आहे त्याचा हा सेंट्रॉइड आहे, बरोबर. सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, ही एक मेन आपली काहीतरी प्रोडक्ट आहे, वस्तू आहे, बरोबर, फिगर आहे, त्याचा हा आपण सेंट्रॉइड काढला, हा सेंट्रॉइड आहे, ठीक आहे. तर फॉर्म्युला कसा होणार, काय होतं फॉर्म्युला, सम ऑफ, कोणा पहिला काय होतं, सम ऑफ, एकच मिनिट, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस, बरोबर. अँड प्रोडक्ट ऑफ एरिया अँड डिस्टन्स स्क्वेअर, बरोबर. डिस्टन्स कुठचं, तर दोन ते सेंट्रॉइडल ऍक्सिस असणार आहे, दोन ऍक्सिस असणार आहेत, बरोबर. हा एक ऍक्सिस आहे आणि हा एक ऍक्सिस आहे, हा सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे, हा समोरचा दुसऱ्या वस्तू असेल, दुसरं काहीतरी प्रोडक्ट असेल, त्याचा हा सेंट्रॉइड आहे. दोघांमधलं डिस्टन्स, दोघांमधल्या डिस्टन्सला काय कशाने डिनोट करताय, एच ने डिनोट करताय. तर वाय मधला आणि एच मधला फरक समजलाय का तुम्हाला, हे दोनात खूप कन्फ्युजन असतं, हे आधी क्लिअर करून घ्या. आता मगाच्या फॉर्म्युला मध्ये काय होतं, सेक्शन मॉड्युलस काढायचं असला तर काय होता फॉर्म्युला, आय आय डिवाइड बाय वाय, बरोबर. वाय काय होतं डिस्टन्स, तर एखादं ऑब्जेक्ट असेल, एखादं तुमच्याकडे डायग्राम असेल, बरोबर. या डायग्राम मधल्या सेंट्रॉइड ऍक्सिस आणि एक्स्ट्रीम फायबर, बरोबर. एक्स्ट्रीम फायबर म्हणजे काय, शेवटचं टोक, बरोबर. एखाद्या वस्तूचं शेवटचं टोक, त्याला एक्स्ट्रीम फायबर, त्याला वाय म्हणतो आपण, बरोबर. आता जर तुम्हाला एच काढायचं असेल, एच एच म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रॉइडल ऍक्सिस. समजा आय सेक्शन मी काढतो इथे, ठीक आहे, आय सेक्शन काढतो, आय सेक्शन मी काढला, ठीक आहे. आता इथे सेंट्रॉइड असेल, बरोबर, तुमचा इथे कुठेतरी सेंटर असेल याचं, बरोबर. आणि हा मेंबर असेल तुमचा, समजा हा बाहेरचा मेंबर आहे, याचं पण सेंट्रॉइड असेल काहीतरी ना, याचं पण सेंटर असेल. हा रेक्टँग्युलर सेक्शन आहे, हा एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि हा एक रेक्टँग्युलर, पुढे आहे ते मी तुम्हाला सांगेन, हे फक्त समजण्यासाठी सांगतोय. ह्या सेक्शन आहे, समजा हा रेक्टँग्युलर सेक्शन, हा एक, याचं जर सेंट्रॉइड काढायचं असेल तर कसं काढणार आहात तुम्ही, तर हे डिस्टन्स तुम्हाला लागणार आहे आय जी प्लस ए एच स्क्वेअर, बरोबर. हे डिस्टन्स तुम्हाला लागणार आहे, या डिस्टन्सला काय म्हणतात, एच. मेन डायग्रामचं सेंट्रॉइड ही मेन डायग्राम आहे, बरोबर. याचं सेंट्रॉइड प्लस काय करणार आहोत, आपल्याला काढायचं कोणाचं आहे, तर ह्या रेक्टँगलचं, ठीक आहे. ह्या रेक्टँगलचं सेंट्रॉइड कुठे असणार आहे, तर इथे सेंटरला कुठेतरी, बरोबर, ह्या डायग्रामच्या ह्या डिस्टन्सला, ह्या दोघांमधल्या डिस्टन्सला काय म्हणतात, तर एच म्हणतात, ठीक आहे. एच ने डिनोट करतो आपण, ठीक आहे. पुढे तुम्हाला समजेलच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, एवढं क्लिअर असेल तुम्हाला. तर इक्वेशन 2 काय दाखवतंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड ऍक्सिस पॅरलल टू द वाय ऍक्सिस, बरोबर. वाय ऍक्सिसला जो ऍक्सिस पॅरलल आहे, हा ऍक्सिस, त्याचं काय दाखवलंय, काढलंय आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलाय, ठीक आहे. नेक्स्ट बघूया, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पहिल्याच लेक्चरला, दुसऱ्या लेक्चरला पण मी एक डायग्राम ड्रॉ केलेली, पहिलीच, बरोबर. सगळ्यांना ऍक्सिस माहिती पाहिजे, जसं मी म्हटलेलं त्यावेळी, ठीक आहे. तर त्याविषयी बोलूया आता आपण. तर इथे बघा, हा एक, बरोबर, हा एक ऍक्सिस आहे, बरोबर. सगळ्यांना माहिती असतात ऍक्सिस, सगळ्यांना माहिती असतील. हा एक्स ऍक्सिस असतो, बरोबर, हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल आपण वाय ऍक्सिस कन्सिडर करतो, बरोबर. आणि जो ऍक्सिस तुमच्याकडे येतोय, ठीक आहे, हा हे प्लेन वरचे ऍक्सिस झाले, आणि हा 3D मध्ये जो बाहेर ऍक्सिस येतोय तुमच्याकडे येत असणार समोर, ठीक आहे, हा हा झाला झेड ऍक्सिस, ठीक आहे, झेड ऍक्सिस. याविषयी आता बघणार आहोत. आणि हा ऍक्सिस दोघांना काय आहे, परपेंडिक्युलर असतो, बरोबर. कुठच्या पण ऍक्सिस बघा, तो एकमेकांना परपेंडिक्युलर असतो. आणि झेड ऍक्सिस काय आहे, दोघांना पण परपेंडिक्युलर आहे, बरोबर. म्हणून याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणतात, ठीक आहे. झेड ऍक्सिस काय आहे, या दोघांना पण परपेंडिक्युलर आहे, बरोबर. म्हणून याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम एक डिनोट करतो आपण, ठीक आहे. तर नेक्स्ट बघूया, स्टेटमेंट काय आहे ते पहिल्यांदा वाचूया, बघूया.
इट स्टेट दॅट इफ द IXX म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ऍक्सिस म्हणजे सेंट्रॉइडल XX ऍक्सिस बरोबर, अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस तो पण सेंट्रॉइडल ऍक्सिस आर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए गिवन plane figure, then there is also an moment of inertia which is perpendicular to the plane figure and both IXX and IYY. हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, एक मिनिट, स्टेटमेंट क्लिअर समजणार नाही. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ IXX अँड IYY, मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांना माहिती आहे, IXX कशी काय कॅल्क्युलेट करतात बरोबर, जरा IYY, ठीक आहे, IYY हे सगळ्यांना माहिती असेल कशी कॅल्क्युलेट करतात बरोबर, आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याचे फॉर्म्युलेज बघितले, ठीक आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ IXX अँड IYY, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए गिवन प्लेन फिगर, देन देर इज ऑल्सो अँड अ मोमेंट ऑफ इनर्शिया विच इज परपेंडिक्युलर, ठीक आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन फिगर. मोमेंट ऑफ इनर्शिया अजून एक असते जी कोणाला असते, परपेंडिक्युलर असते, कोणाला IXX, ठीक आहे, हा IXX म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोघांना एक परपेंडिक्युलर ऍक्सिस निघतं बरोबर. समजा 3D काढायची झाली डायग्राम एखादी, समजा एक मी ड्रॉ करतो इथे 3D डायग्राम ट्राय करतो मी, इथे ही 2D डायग्राम आहे बरोबर, ही समजा अशी मी 3D केली याला, ठीक आहे, एक 3D डायग्राम ड्रॉ केली, ठीक आहे, ही 3D समजते. एक क्यूब मी ड्रॉ केलाय, ठीक आहे, कॉन्क्रीटचा क्यूब समजा किंवा कसला पण एक क्यूब मी ड्रॉ केला. आता याची मी डायमेन्शन बघायला गेलो तर एक कलर चेंज करतो, समजे हा एक ऍक्सिस आहे, हा एक ऍक्सिस आहे 2D मध्ये बरोबर, याला एक्स ऍक्सिस म्हणतो आपण, याला वाय ऍक्सिस म्हणतो बरोबर. पण एक ऍक्सिस अजून पण आहे बरोबर, हा याची काय दाखवते, थिकनेस दाखवते बरोबर, असा एक ऍक्सिस गेला असेल बरोबर. ह्या ऍक्सिसला काय म्हणतोय आपण, झेड ऍक्सिस. म्हणजे तुम्ही असं दाखवू शकत नाही बरोबर, म्हणून 2D मध्ये दाखवताना आपण असा या डिरेक्शन मध्ये दाखवतो, झेड ऍक्सिस, ठीक आहे, झेड ऍक्सिस, ठीक आहे. आणि ह्या ऍक्सिसची काहीतरी व्हॅल्यू असते, ठीक आहे, ह्या ऍक्सिसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी काय करतात, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्याला काय म्हणतात, तो फॉर्म्युला काय, IZZ इज इक्वल टू IXX प्लस IYY, ऍडिशन ऑफ बोथ मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर, दोन्ही ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन केली की काय भेटतं आपल्याला, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द परपेंडिक्युलर ऍक्सिस भेटतं आपल्याला. त्यालाच काय म्हणतात, पोलर ऍक्सिस थेरम. यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमलाच काय म्हणतात, पोलर ऍक्सिस थेरम. एमसीक्यू मध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ठीक आहे, एमसीक्यू मध्ये हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला जातो, मोस्टली विचारला जातो, ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला पण खूप वेळा विचारला जातो, ठीक आहे. नेक्स्ट बघूया. ठीक आहे, त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यांनी पुढे, परपेंडिक्युलर ऍक्सिस ते पॅरलल ऍक्सिस थेरमचे आपण पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. याच्यावरचे एक्झाम्पल खूप एक्झाम्पल मोस्टली याच्यावरच पडतात, ते आपण पुढे सॉल्व्ह करणार आहोत. एक परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरमचे एक्झाम्पल्स आपण बघू सुरुवातीला. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम सगळ्यांना समजली असेल. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे काय, ऍडिशन आपण करतो कोणाकोणाचे IXX अँड IYY, ठीक आहे. तर एक एक्झाम्पल आता बघूया लगेच आपण. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया. सर्क्युलर सेक्शन असेल तर काय बरोबर. तर सगळ्यांना माहिती आहे सर्क्युलर सेक्शन इथे ड्रॉ केलेला आहे, इथे बघू शकता सर्क्युलर सेक्शन ड्रॉ केलेला आहे, हा त्याचा एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे. इथे हा एक्स ऍक्सिस आहे आणि इथे हा वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस. दोन्ही ऍक्सिस जिथं जॉईन होतात तिथं आपला सेंट्रोइड असतो बरोबर. सेंट्रोइड भेटला आपल्याला. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांना फॉर्म्युले पाठ झाले असतील. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले सगळ्यांना पाठ झाले असतील, मी पहिल्या लेक्चर पासून सांगतोय, ठीक आहे. IXX अँड IYY बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ऍक्सिस ऍट सेंट्रॉइड. सेंट्रॉइड कडे किती असतं, π/64 d⁻⁴ बरोबर, π/64 इंटू d⁻⁴. हा झाला फॉर्म्युला सर्कलचा बरोबर. आणि आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला IZZ बरोबर, IZZ काढायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी फॉर्म्युला काय, हा बघा इथे फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. इथे ऍडिशन केली आहे बघा, इथे दिसतंय π/64 d⁻⁴.
x ची किंमत, बरं y ची किंमत काय सेमच असणार आहे, सर्क्युलर सेक्शन आहे, सिमेट्रिकल सेक्शन आहे, सिमेट्रिकल सेक्शन असू द्यावा आय एक्स एक्स आणि आय वाय वाय सेम असतो, सिमेट्रिकल समजतो ना सगळ्यांना. इथून जर कट केला आणि याच्यावर ठेवला तर दोन्ही मॅच होणार आहेत, बरोबर. हा सेक्शन आणि हा सेक्शन बघा सेम आहे. तसंच एक्स ऍक्सिसला कट केला इथे तर दोघांची पण डायमेन्शन्स काय सेम आहेत. हा जर फोल्ड केला मधून एक्स ऍक्सिसला तर याच्यावर बरोबर मॅच होणार आहे. तसंच वाय ऍक्सिसला जर फोल्ड केला तर याच्यावर बरोबर मॅच होणार आहे, म्हणून हा सेंट्रॉइड इथे सेंटरला येणार आहे त्याचा, बरोबर. ओके. तर ह्या दोघांची जर ऍडिशन केली, बरोबर, तर काय होणार आहे, दोन कॉमन निघतो याच्यात, बरोबर. टू कॉमन निघतो याच्यात, दोन्ही टर्म सारखे आहेत, बरोबर. 2 × π/4 d⁻⁴ 2 ने जर डिवाइड केलं तर राहतो काय 32, बरोबर 32, म्हणून हा झाला फॉर्म्युला तयार, π/32 d⁻⁴. सिंपल मॅथ्स आहे. परत सांगतो, मॅथ्स ही सिंपल मॅथ्स आहे. π/64 d⁻⁴ प्लस π/64 d⁻⁴ दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत, म्हणून 2 कॉमन निघतो याच्यात, बरोबर. इंटू π/64 d⁻⁴. त्या 2 ने जर मल्टिप्लाय केलं इथे, सॉरी डिवाइड केलं तर काय उरते खाली π/32 d⁻⁴. पुढे बघूया अजून एक हॉलो सेक्शनचं एक्झाम्पल आहे इथे. हॉलो सेक्शनचं एक एक्झाम्पल आहे इथे. ओके. ते बघा हॉलो सेक्शन सगळ्यांना माहिती असेल, बरं. हॉलो सर्क्युलर सेक्शन एक गाडीचा टायर असतो आपला, तो एक हॉलो सर्क्युलर आहे ना. हॉलो सर्क्युलर सेक्शन पण आपण त्याला समजू शकतो, बरोबर. त्याचं काहीतरी थिकनेस असते, हा असा हा हॉलो पार्ट आहे, बरोबर. त्यामध्ये हा दिसतोय, हा हॉलो पार्ट आहे, बरोबर, मधला हॉलो सर्क्युलर सेक्शन. त्याला काहीतरी अशी इथेही थिकनेस असते, बरोबर, थिकनेस जाडी, इथेही थिकनेस असते काहीतरी थिकनेस. ओके. आणि याचे काहीतरी डायमीटर असणार, इनर डायमीटर असणार काहीतरी आणि आउटर डायमीटर. इनर डायमीटर स्मॉल डी ने डिनोट करतो, आउटर डायमीटर जो मोठा डायमीटर असतो तो कॅपिटल डी ने डिनोट करतो. फॉर्म्युला सगळ्यांना पाठ झाला असेल, बरोबर. π/64 d⁻⁴. हा d⁻⁴ मायनस का करतोय मागच्या वेळी पण सांगितलं तुम्हाला, कारण हा मधला जो एरिया आहे त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे का मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये, काहीच नाही कॉन्ट्रीब्युशन, बरोबर. हा हॉलो पार्ट आहे, हा काढून टाकलाय पार्ट, बरोबर, कट केलाय हा पार्ट, फक्त हा बाहेरचा पार्ट तेवढा आहे, बरोबर. हा काढून टाकलेला, म्हणून आपण d⁻⁴ मायनस करतोय त्याच्यातून. फॉर्म्युला कसा तयार झालाय ते पण मी दाखवलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. सेक्शन मॉड्युलसचं एक्झाम्पल आहे हे, सेक्शन मॉड्युलसचं, ठीक आहे. मागच्या वेळी आपण सेक्शन मॉड्युलसचे एक्झाम्पल नाही बघितली बहुतेक, ठीक आहे. आता बघून घेऊया ही. सेक्शन मॉड्युलसचं एक्झाम्पल बहुतेक बघितलंय आपण, तरी पण एकदा परत सांगतोय सेक्शन मॉड्युलसचं एक्झाम्पल, ठीक आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, तर सेक्शन मॉड्युलस, इथे काय कॅल्क्युलेट करायचं, सेक्शन, तर माऊसने हे करतोय त्याच्यामुळे लिहित नाही व्यवस्थित, ठीक आहे. सेक्शन मॉड्युलस, ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, सेक्शन मॉड्युलस, ओके. SMB शॉर्टकट लिहिला, सेक्शन मॉड्युलस डिनोटेड बाय झेड, बरोबर. आणि फॉर्म्युला काय I/Y, ठीक आहे. सर्क्युलर सेक्शनसाठी कुठच्या पण ऍक्सिसने जावा, आन्सर सेमच येणार आहे, बरोबर, कारण ती सिमेट्रिकल आहे अबाउट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस पर, ठीक आहे. फॉर्म्युला काय, मेन फॉर्म्युला I/Y, मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइड बाय वाय, व्हर्टिकल डिस्टन्स. कोणा म्हटलं तर न्यूट्रल ऍक्सिस अँड एक्स्ट्रीम फायबर मधलं डिस्टन्स, ठीक आहे. हा जर ऍक्सिस आपण पकडला, ठीक आहे, तर ह्याचं एक्स्ट्रीम फायबर कुठे आहे, शेवटचं टोक हे, बरोबर. ह्या दोघांमधलं डिस्टन्स याला आपण वाय म्हणतो, बरं. आणि हे वाय कशाच्या बरोबर आहे, हे टोटल डायमीटरचे हाफ आहे, बरोबर, म्हणून d/2, बरोबर, d/2 ने डिनोट करतो, ठीक आहे. तर इथे बघू शकता π/64, हा तर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, dy/2, बरं. हा डिवाइड मध्ये आहे, डिनोमीटर मध्ये आहे, वरती आलाय तर न्यूमरेटर मध्ये येणार, उलट होणार आहे, 2/d. सिंपल मॅथ्स आहे हे, बरोबर. आणि ह्या 2 ने जर भाग लावला 64 ला तर इथं किती आन्सर 32, बाकीचा डी चा डी खाली तसा, बरोबर. वरचे जे व्हॅल्यू आहेत π/4
पाय इंटू डी रेस टू 4 मायनस डी रेस टू 4 ब्रॅकेटमध्ये, हे जशीच्या तसं. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला तयार होतो. बरोबर, हा फॉर्म्युला काय पाठ करायची गरज नाही. बरोबर, हे जर सुरुवातीचा मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणून सांगतो तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे फॉर्म्युले आहे ते व्यवस्थित माहिती ठेवा. बाकी काही गरज नाही पाठ करण्याची कायच. बरोबर बाकी सगळं इझी आहे. ठीक आहे, एवढं झालं. याच्यात कोणाला डाऊट आहे का? पॅरलल ऍक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम, याच्यात कोणाला काय डाऊट आहे का? याच्यात कोणाला काय डाऊट आहे का? पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये काय डाऊट आहे का? खूप इम्पॉर्टंट आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. कोणाला काय डाऊट आहे का पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये? पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? काय केलेलं मी परत सांगतो. बरोबर, समजा अशी एक फिगर आहे, काय पण असेल. बरोबर, सगळ्यांना ग्राफ समजतो. बरोबर, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. बरोबर, याची सेंट्रॉइडल ऍक्सिस काहीतरी असतील. बरोबर, सेंट्रॉइड कसा बघायचा ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. बरोबर, बरोबर, ही एक डायग्राम आहे. बरोबर, याचा हा सेंट्रॉइड आहे समजा, सेंट्रॉइड. बरोबर, जीने डिनोट केला मी. ठीक आहे, जीने डिनोट करतो आपण सेंट्रॉइड. सेंट्रॉइड बघितलंय आपण, जीने डिनोट केलाय मी. ठीक आहे, सेंट्रॉइड. देन हा त्याचा एक्स ऍक्सिस झाला. बरोबर, जो सेंट्रॉइड मधून पास होतोय. ठीक आहे, आणि हा वाय ऍक्सिस झाला. बरोबर, मी ग्राफचे बोलत नाहीये. बरोबर, हा सेंट्रॉइड मधून जे ऍक्सिस पास होत आहेत ते मी बोलतोय. ठीक आहे, तो सेंट्रॉइड मधून पास होत आहेत. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय मी, पॅरलल ऍक्सिस. समजा एखादा ऍक्सिस आहे, सेंट्रॉइड ऍक्सिसचे काय फॉर्म्युलेच आहे डायरेक्ट. बरोबर, हा जर रेक्टँगुलर असता, समजा रेक्टँगल असता असा, आणि जो सेंट्रॉइड मधून त्याचे ऍक्सिस पास होत असते, तर याच्यासाठी फॉर्म्युलेच आहेत डायरेक्ट. आय एक्स एक्स आणि आय वाय वायचे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. बीडी क्यू अपॉन 12 हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. पण आता तुमचा ऍक्सिस कुठे आहे? इकडे कुठेतरी खाली आहे. ठीक आहे, हा ही समजा रेक्टँग्युलर फिगर असेल तर ऍक्सिस कुठे आहे? हा ऍक्सिस आहे, खाली आहे. मी वेगळा कलर जरा यूज करतो इथे. ठीक आहे, हा ऍक्सिस आहे, हा बघा इथे. ठीक आहे, हा इथे कुठेतरी खाली ऍक्सिस आहे. ठीक आहे, पी क्यू म्हणतो मी. ठीक आहे, पी अँड क्यू. ह्या ऍक्सिसला किती मोमेंट ऑफ इनर्शिया असेल इथे, हे कॅल्क्युलेट करायला सांगतं तुम्हाला. इथली मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला सांगितली नाही, इथली नाही कॅल्क्युलेट करायला सांगितली. ही तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, पण ही कॅल्क्युलेट करा. आणि या दोघांमधलं डिस्टन्स एच आहे. ठीक आहे, सॉरी, एच आहे डिस्टन्स. ठीक आहे, दोघांमधलं डिस्टन्स एच आहे. तर त्यासाठी काय म्हटलंय, स्टेटमेंट काय होतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पी क्यू. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पी क्यू इज इक्वल टू, पहिली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस, म्हणजे जो ऍक्सिस आधी परपेंडिक्युलर पॅरलल ऍक्सिस थेरम बघतोय. बरोबर, एक्स ऍक्सिसला पॅरलल ऍक्सिस आहे. बरोबर, हा ऍक्सिस पी क्यू आहे, तो कोणाला पॅरलल आहे? आय एक्स एक्सला, म्हणजे आय एक्स एक्सचा काय? बरोबर, आय एक्स एक्स. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ऍक्सिस, आय एक्स एक्स प्लस काय, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन, ह्या क्रॉस सेक्शनचा एरिया. ठीक आहे, नंतर एच स्क्वेअर. एच म्हणजे काय? एच म्हणजे काय, लिहून ठेवा, लिहून ठेवा इथे. ठीक आहे, एच म्हणजे काय, सगळं नोट डाऊन करून ठेवा इथे. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, आय एक्स एक्स म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. बरोबर, हा कुठचा ऍक्सिस आहे, तर सेंट्रॉइडल. राईट, सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. बरोबर, देन एरिया, एरिया कुठचा, तर क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे, ऑफ गिवन फिगर. बरोबर, गिवन फिगर. ठीक आहे, नेक्स्ट बघूया एच. एच म्हणजे काय, तर डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन सेंट्रॉइडल ऍक्सिस. ठीक आहे, सेंट्रॉइडल ऍक्सिस. आता याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस हा आहे. बरोबर, आणि इथे काय म्हटलंय मी, इथे कुठची पण एक डायग्राम असू शकते. बघ, मी रेक्टँग्युलर काढला तर याचा सेंट्रॉइडल ऍक्सिस हा आहे. बरोबर, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय, एच. ठीक आहे, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे एच. या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे एच. ठीक आहे, एवढं क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे का सगळ्यांना?
एवढं क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. ओके, तुमचं जो आता थेरॉटिकल पार्ट होता किंवा ज्याच्यात फॉर्म्युले तयार होतात ते आपण बघितले. उद्यापासून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. हा हे जेवढे फॉर्म्युले होते ते आपण सगळे बघितलेत आता. ठीक आहे. एक थोडक्यात सांगायचं तर आपण सुरुवातीपासून काय बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलेज बघितलेत, बरोबर. फॉर्म्युलेज बघितले. त्यामध्ये रेक्टँग्युलर सेक्शनसाठी एक फॉर्म्युला बघितला, बरोबर. देन सर्क्युलर सेक्शनसाठी आपण फॉर्म्युलेज बघितले. देन हॉलो सेक्शन, बरोबर. हॉलो सेक्शन्स असतील, रेक्टँग्युलर असेल किंवा कुठचा पण असेल, त्यासाठी फॉर्म्युलेज बघितले आपण. हे आपण सगळे. देन हाफ सर्कल असेल त्यावेळी आपण त्यासाठी लागणारे फॉर्म्युलेज बघितले. नंतर काय बघितलं आपण? रेडियस ऑफ जायरेशन. ठीक आहे. याचा फॉर्म्युला बघितला आपण. सगळे नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. नंतर सेक्शन मॉड्युलस आपण बघितला. देन आपण पॅरलल ऍक्सिस थिअरम बघितली. देन आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम आपण बघितली. ठीक आहे. यातून जे फॉर्म्युले तयार होतात ते सगळे आपण बघितलेले आहेत आणि ते एका पेजवर नोट डाऊन करून ठेवा सगळे. आणि 2-3 वेळा लिहा, प्रॅक्टिस करा त्याची. त्या सगळ्या फॉर्म्युल्यांवरच तुमचे सगळे पुढचे जे चॅप्टर्स आहेत, ठीक आहे, युनिट्स आहेत, ते डिपेंड आहेत. हे जर फॉर्म्युला व्यवस्थित येत असतील ना तर पुढचे जे 4-5 चॅप्टर आहेत ते इझिली कव्हर होतील. ठीक आहे. ओके, रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू केलेलंच आहे. ओके, काय डाऊट आहे का कोणाला त्याच्यात? मी सांगितलं ते काम करा. एका पेजवर सगळे फॉर्म्युले लिहून घ्या जे आतापर्यंत झालेत तेवढे. ठीक आहे. कसे लिहायचे आता दाखवले मी तुम्हाला. ठीक आहे. कोणाला काय डाऊट असेल तर पटकन सांगा 1 मिनिटात. कोणाला काय डाऊट आहे का? ओके, ठीक आहे. हे रेकॉर्डिंग बघा परत. ठीक आहे. उद्यापासून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. ठीक आहे. लेफ्ट झाला तरी चालेल आता. ओके, ठीक आहे. मीटिंग एंड करूया. लेफ्ट झालं तरी चालेल. राणी का हात दाखवतोय? ओके, ठीक आहे. लेफ्ट झालं तरी चालेल.